मुलांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 डिजिट नंबर रीड कसे करायचे, ते लिहायचे कसे याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण काय बघणार आहोत तर तेच नंबर जे आहेत त्यांची फेस व्हॅल्यू कशी लिहायची आणि प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला तर मग बघूया आपण. फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन अ नंबर, म्हणजेच दिलेल्या नंबरची फेस व्हॅल्यू कशी लिहिली जाते आणि प्लेस व्हॅल्यू कशी लिहिली जाते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. इथे काय दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स आणि इथे दिलेलं आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स. इथे आपल्याला नंबर दिलेला आहे 524. ओके, तर त्यातला 5 जो आहे तो काय आहे 100 प्लेसला आहे, 2 जो आहे तो 10 प्लेसला आहे आणि 4 जो आहे तो युनिट प्लेसला आहे. ओके, इथं पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे डिटेलमध्ये. तर ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू किती असते 500. 2ची 10 आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 20. आणि हा जो 4 आहे हा काय आहे युनिट प्लेसला आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 4 असणार आहे. ओके, फेस व्हॅल्यू मात्र प्रत्येक संख्येची फेस व्हॅल्यू जी आहे, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याच्यामध्ये आपण कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. फेस व्हॅल्यू हा ज्या संख्येची फेस व्हॅल्यू विचारली असेल तर तीच संख्या असते त्याची फेस व्हॅल्यू, आणि प्लेस व्हॅल्यू मात्र त्याच्या डिजिटनुसार चेंज होत असते. ओके, फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5 म्हणजे काय 5ची फेस व्हॅल्यू जी असणार आहे का 5 असणार आहे. फेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2 म्हणजे 2ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे 2च असणार आहे आणि 4ची फेस व्हॅल्यू 4च असणार आहे. पण प्लेस व्हॅल्यू मात्र चेंज झालेली असणार आहे, म्हणजे 5 हा 100 प्लेसवरती आहे म्हणून त्याची 2 डिजिट्स पुढे आहेत म्हणून त्याच्या पुढे काय येणार आहे 5च्या 2 डिजिट्स 0 येणार आहेत. ओके, ह्याची प्लेस व्हॅल्यू जी आहे 2ची तो 10th प्लेसवरती आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे 20 असणार आहे. आणि 4 हा युनिट प्लेसवरती असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू जी असणार आहे ही 4च असणार आहे. आता इथे बघा, युनिट प्लेसवरचा जो नंबर आहे त्याची फेस व्हॅल्यू पण 4च येते आणि प्लेस व्हॅल्यूसुद्धा 4च येते. ओके, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, याच्यावर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आपल्याला नंबर दिलेला आहे 809. तर आता याच्या आपल्याला प्लेस व्हॅल्यू पण लिहायची आणि फेस व्हॅल्यू पण लिहायची. इथे सांगितलेलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ 8 इज, म्हणजे 8ची फेस व्हॅल्यू काय येईल बरं, आत्ताच आपण अभ्यासलं कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू काय असते तीच संख्या असते, म्हणजे 8ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे 8च असणार आहे. पण याच संख्येची प्लेस व्हॅल्यू काय असेल तर तो कोणत्या प्लेसवरती आहे 100 प्लेसवरती आहे म्हणून इथे काय येणार आहे 800. तेच इथं प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला 800. ओके, तर आता पुढे दिलेलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 म्हणजे फेस व्हॅल्यू 0ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे 0च असणार आहे. आणि आता इथे सांगितलेलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0च म्हणजे काय, तो जरी युनिट प्लेसवरती असला 10 प्लेसवरती असला 100 प्लेसवरती असला कोणत्याही प्लेसवरती असला तरी 0 ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू 0च येत असते. प्लेस व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत नाही 0ची. ओके, त्यामुळे इथं प्लेस व्हॅल्यू त्याची 0च येणार आहे जरी तो 10th प्लेसवरती असला तरीसुद्धा. ओके, आता इथे बघा फेस व्हॅल्यू ऑफ 9 इज 9च असणार आहे कारण फेस व्हॅल्यू काय असते तर तीच संख्या असते. आता हा 9 जो आहे इथे काय लिहायचं आहे आपल्याला 0. इथे हा जो नंबर आहे हा काय आहे युनिट प्लेस आहे, युनिट प्लेसची प्लेस व्हॅल्यू काय असते तर तीच संख्या असते म्हणून इथे येणार आहे 9. तसंच ह्या ह्याची प्लेस व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे इथे 9च लिहायची आपल्याला. ओके, इथे बघा दिलेलं आहे व्हॉट आय अंडरस्टँड म्हणजे काय अभ्यासलं आपण आता, तर आपण काय अभ्यासलेलं आहे त्याचे 3 पॉईंट्समध्ये आपल्याला इथं दिलं आहे. द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर इज सेम ॲज द डिजिट म्हणजे काय कोणत्याही संख्येची फेस व्हॅल्यू जी असते ती सेम संख्याच असते, तो डिजिट जो असतो तो सेमच येणार आहे. ओके, सेकंड जो सांगितलेला आहे पॉईंट तो काय आहे, द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर डिपेंड ऑन इट्स पोझिशन म्हणजे तो नंबर कोणत्या पोझिशनवर आहे, टेन्समध्ये आहे 100मध्ये आहे युनिटमध्ये आहे, कोणत्या प्लेसवरती तो नंबर आहे त्याच्या पोझिशननुसार त्याची प्लेस व्हॅल्यू जी असते ती चेंज होते. ओके, आपण बघितलंच वरच्या एक्झाम्पलमधून. हां, थर्ड पॉईंट काय दिलेला आहे आपल्याला, इफ 0 इज ॲट एनी प्लेस इन अ नंबर इट्स फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बोथ आर
0 म्हणजे काय सांगितलेलं आहे, प्रत्येक आता हा जो कुठला पण कोणताही डिजिट असू देत, तिथं जर 0 आला असेल, कोणत्याही प्लेसवरती असेल तो, तर तो 0 असेल तर त्याची फेस व्हॅल्यूसुद्धा काय असते, 0च असते आणि प्लेस व्हॅल्यूसुद्धा काय असते, 0च असते. मग तो कोणत्याही प्लेसवरती असेल तरी चालेल. ओके, याच्यानंतर तुम्हाला एक पुढे एक्सरसाइज दिली आहे, ती आता आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. ओके, इथे एक्सरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ॲन्सर. म्हणजे ब्लँक प्लेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट ॲन्सर लिहायचं आहे. जसं आपण वर सॉल्व केलं तसंच करायचं आहे. इन द नंबर 460, इथे आपल्याला 460 हा नंबर दिलेला आहे, तिथे त्याचे प्लेसेस दिलेले आहेत. तर हा आहे 100 प्लेस 4चा, म्हणून इथे 400 आलेला आहे. हा युनिट प्लेस आहे, 10 प्लेस आहे, म्हणून काय आहे इथे, तर इथे 60 आलेलं आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, आणि इथे काय दिलेलं आहे, युनिट प्लेस 0 आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, 0च असणार आहे. ओके, तर इथे आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे. जसं आपण वरती रूल्स आपण लर्न केले, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू ही काय असते, सेम डिजिट असते. म्हणजे काय असणार आहे, 4ची फेस व्हॅल्यू 4च असते. आता इथे 6ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे, 6च असणार आहे. 0ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे, 0च असणार आहे. ओके, तर आता इथे आपल्याला दिलेलं आहे प्लेस व्हॅल्यू लिहायला दिले, सेम नंबरची आपल्याला इथे प्लेस व्हॅल्यू लिहायचे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज, मग 4 कोणत्या प्लेसवरती आहे, 100 प्लेसवरती आहे, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, तर 400 येणार आहे. आता इथे काय सांगितलं आहे, प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज, 6 कोणत्या प्लेसवरती आहे, तर तो आहे 10 प्लेसवरती. मग 10ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, इथे 60 असणार आहे. इथे प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज, तर कोणत्याही प्लेसवरती असल्या 0 तर त्याची प्लेस व्हॅल्यू काय येते, हा आपण रूल क्रमांक 3 लर्न केला होता थोड्या वेळापूर्वी. त्याच्यात काय सांगितलं होतं, कोणत्याही संख्येची फेस व्हॅल्यू असू देत किंवा प्लेस व्हॅल्यू असू दे, तिथं 0 आला असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0च असते. म्हणून इथे आपल्याला 0च लिहायचं आहे. तसंच इथे क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. इन द नंबर 519 द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू काय असते, सेम डिजिट असते, म्हणून इथं 5 येणार आहे. अँड द प्लेस व्हॅल्यू इज, तर प्लेस व्हॅल्यू जी आहे इथे कोणत्या प्लेसवरती आहे, 100 प्लेसवरती आहे 5, म्हणून ह्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, तर इथे असणार आहे 500. ओके, सेकंड जो आहे त्याच्यामध्ये इन द नंबर 915 द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज. आता इथे हा 5 कोणत्या प्लेसवरती आहे, तर त्याचं फेस व्हॅल्यू कोणत्याही प्लेसवरती असेल तरी काय येते, सेम डिजिट, म्हणून तर 5 झालेलं आहे. आता पुढे सांगितलं आहे अँड द प्लेस व्हॅल्यू इज. आता इथे बघा, अगोदरच्या सममध्ये आपल्याला तो 5 जो होता तो काय होता, तो 100 प्लेसवरती होता. हा किती कोणत्या प्लेसवरती आहे, तर हा 10 युनिट प्लेसवरती आहे, म्हणून याची प्लेस व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे, ओनली 5 येणार आहे. ओके, थर्ड आहे इन द नंबर 951 द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज. तर आता इथे फेस व्हॅल्यू जी असते तीच संख्या असते, म्हणून फेस व्हॅल्यू आपली 5 येणार आहे. अँड द प्लेस व्हॅल्यू इज, आता हा 5 जो आहे हा कोणत्या प्लेसवरती आहे, 10 प्लेसवरती आहे, आणि मग 10 प्लेसवरती असल्यानंतर त्याची प्लेस व्हॅल्यू काय येते, तर 5 आणि 0 येते. ओके, पुढचं जे आहे इन द नंबर 905 द फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 अँड प्लेस व्हॅल्यू इज 0. कोणत्याही संख्येची प्लेस व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू 0 असेल, प्लेसमध्ये जर का तो नंबर 0 असेल तर त्याची फेस व्हॅल्यू पण 0च येते आणि प्लेस व्हॅल्यूसुद्धा 0च येते. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट इन द नंबर. म्हणजे जे नंबर अंडरलाईन केलेले आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये लिहायची आहे. आता इथे 1ला अंडरलाईन केलेलं आहे, तर 1 हा कोणत्या प्लेसवरती आहे, बरोबर तो कोणत्या प्लेसवरती आहे, 100 प्लेसवरती आहे, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, तर 100 येणार आहे. हा जो नंबर आहे 8 हा कोणत्या प्लेसवरती आहे, हा युनिट प्लेसवरती आहे, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, तर तीच संख्या असते, म्हणजे 8 येणार आहे. हा जो नंबर आहे 910 त्यातल्या 9ला अंडरलाईन केलेली आहे, मग 9 नंबर कोणत्या प्लेसवरती आहे, तो आहे 100 प्लेसवरती, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 900. इथे 8 जो आहे हा कोणत्या प्लेसवरती आहे, 10 प्लेसवरती आहे, तर याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 8080. हा जो नंबर आहे हा सुद्धा कोणत्या प्लेसवरती आहे, तर हा 10 प्लेसवरती आहे, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 50.
आणि हा जो नंबर आहे हा कोणत्याही प्लेसवरती 0 असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. इथे पण 0 आहे म्हणून 0च असणार आहे. आता हा जो 1 आहे हा कोणत्या प्लेसवरती आहे तर तो 100 प्लेसवरती आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 100. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. आता पुढे दिलेला आहे आपल्याला एक्सपेंडेड फॉर्म ऑफ नंबर्स, म्हणजे दिलेले नंबर जे आहे त्याचं एक्सपेंडेड फॉर्म कसं करायचं आहे हे आता आपण अभ्यासणार आहोत. इथे आपण बघितलं की 824 हा जो नंबर आहे त्याचे आपल्याला प्लेसेस दिलेले आहेत. 8 जो आहे हा 8 प्लेसवरती 100 प्लेसवरती आहे म्हणून त्याची इथं किती प्लेस व्हॅल्यू आहे 800 आहे. हा जो आहे टी म्हणजे काय टेन्स, हा 2 जो आहे हा काय आहे 10 प्लेसवरती आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे 20 आहे. 4 जो आहे हा युनिट प्लेसवरती आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 4 असणार आहे. त्याला जर एक्सपेंडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं झालं तर काय होणार आहे, असा 824 नंबर दिलेला आहे तर त्याचा प्लेस आपल्याला इथं लिहायचा आहे. 8 जो आहे तो कोणत्या 100 प्लेसवरती आहे म्हणून काय लिहिलं आता या 100 कशाने डिनॉमिनेट केलं जातं एचच्या लेटरने डिनॉमिनेट केलं जातं म्हणून आपण काय केलेलं आहे इथं तर 8 आणि एच लिहिलेलं आहे. प्लस 2 जो आहे तो 10 प्लेसवरती आहे आणि 10 प्लेस टी या नंबरने डिनॉमिनेट केलं जातं म्हणून हा 2 जो आहे हा 10 प्लेसवरती म्हणून टी लिहिलेला आहे. प्लस 4 जो आहे हा युनिट प्लेसवरती आहे आणि युनिट प्लेस जे आहेत ते त्याच्यामध्ये यू या लेटर्सने डिनॉमिनेट केले जातात म्हणजे ते 4 युजेस एक्सपेंडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. तसंच इथे आपल्याला 705चं पण करून दाखवलेलं आहे एक्सपेंडेड फॉर्ममध्ये. 705 हा जो नंबर आहे हा 7 जो आहे तो एच प्लेसवरती म्हणजे 100 प्लेसवरती आहे. 0 जो आहे हा 10 प्लेसवरती आहे आणि 5 जो आहे हा युनिट प्लेसवरती आहे. तसेच त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 700 प्लस 0 प्लस 5. तुम्हाला नेहमी एक लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, अंडरस्टूड म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. द एक्सपेंडेड फॉर्म ऑफ नंबर इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन दिस नंबर. म्हणजेच काय तर तुम्हाला जो काय एक्सपेंडेड फॉर्म केलेला असतो त्यांची जर का तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे तर तोच नंबर मिळणार आहे. जर आता तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही 800 प्लस 20 प्लस 4ची जर ॲडिशन करून बघितली तर तुम्हाला कोणता नंबर मिळणार आहे 824 म्हणजे हा तुमचा आन्सर जो असणार आहे तो बरोबर असणार आहे. ओके, याच्यानंतर तुम्हाला एक पुढे एक्सरसाइज दिले ते आता आपण बघणार आहोत. आता ह्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे राईट द नंबर फ्रॉम एक्सपेंडेड फॉर्म, म्हणजे जे नंबर्स दिलेले आहेत त्यात तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्म दिलेले आहे ते तुम्हाला नंबरमध्ये कन्वर्ट करून लिहायचे आहेत. इथे दिलेलं आहे 5H म्हणजे 5 लिहायचं आहे. 610 म्हणजे काय आहे 6 लिहायचं आहे आणि 7 युनिट म्हणजे आपला नंबर काय झाला 567. सेकंड आहे 2H आहे, 0 10 आहे आणि 5 युनिट आहे म्हणजे नंबर झाला 205. हा जो 4 आहे हा एच प्लेसला आहे. 6 जो आहे हा 10 प्लेसला आहे आणि 7 जो आहे तो युनिट प्लेसला आहे म्हणजे आपला नंबर काय झालेला आहे 467. सेम आता इथं आपल्याला करायचं आहे. हा 3 जो आहे हा 100 प्लेसला आहे. हा 3 जो आहे हा 10 प्लेसला आहे आणि 0 जो आहे हा युनिट प्लेसला आहे म्हणजे 330 असा आपला नंबर तयार झालेला आहे. इथे हा 9 जो आहे हा एच प्लेसला 9 आहे. 10 प्लेसला सुद्धा 9च आहे आणि हा युनिट प्लेसला सुद्धा 9च आहे म्हणजे आपला नंबर काय झाला 999. इथे आपल्याला 8 जो आहे हा 100 प्लेसला आहे. 10 प्लेसला 0 आहे आणि युनिट प्लेसला सुद्धा 0 आहे म्हणजे आपला नंबर जो रेडी झालेला आहे हा 800 असा नंबर रेडी झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे राईट द नंबर फ्रॉम एक्सपेंडेड फॉर्म, म्हणजे तुम्हाला आता एक्सपेंडेड फॉर्म करून दिलेले आहेत ते नंबर तुम्हाला इथे लिहायचे आहेत. सेम तसंच इथे 500 आहे तर फक्त 5 लिहायचं आहे आपल्याला. इथे 30 आहे तर इथे आपल्याला ओन्ली 3 लिहायचं आहे आणि इथं 8 आहे तर ओन्ली 8 लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्म करून दिलेलं आहे ते तुम्हाला नंबरमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं तर आपला नंबर काय रेडी होईल 538. सेम इथे पण हा 100मधला फक्त 1 लिहायचा आहे. 30 मधला ओन्ली 3 लिहायचा आहे आणि इथे 9 जो आहे तो 9 लिहायचा आहे म्हणजे इथे आपला नंबर रेडी झालेला आहे 139. ओके, इथे पण 600 दिलं असेल तरी आपल्याला ओन्ली 6 लिहायचं आहे. आता युनिट प्लेस झालेला आहे 10 प्लेस जे आहे आपलं काय आहे 0 आहे म्हणून आपण इथं ओन्ली 0 लिहिणार आहे आणि युनिट प्लेस जे आहे हे
605 आहे, म्हणजे 605 असा नंबर आपला रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे 100 प्लस 100 आहे 400. 400 मधला फक्त 4 लिहायचं आहे आपल्याला. इथे 70 असेल तरी ओन्ली 7 आणि 0, म्हणजे नंबर आहे 470. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 पण आपला कंप्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं बघूया. राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपेंडेड फॉर्म, म्हणजे तुम्हाला जो नंबर दिला आहे त्या तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आतापर्यंत आपण एक्सपेंडेड फॉर्मचं नंबरमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते बघितलं. आता एक्सपेंडेड फॉर्म करायचं आहे आपल्याला. नंबर त्यांनी दिलेला आहे. आता इथे दिलेला आहे 5, हा कोणत्या प्लेसवरती आहे 100, म्हणून त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे प्लेस व्हॅल्यू त्याची 500 लिहिलेली आहे. 9 हा कोणत्या प्लेसवरती आहे 10 प्लेसवरती आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 90. आणि 6 हा युनिट प्लेसवरती असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू जी आहे ही 6च राहणार आहे. इथे 469 असा नंबर दिलेला आहे. तर 4ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 400 असणार आहे. 6ची प्लेस व्हॅल्यू जी आहे 60 असणार आहे आणि 9ची प्लेस व्हॅल्यू 9 असणार आहे. हा 600 नंबर आहे, तर 6ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 600 आणि ह्या 0ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 0 आणि ह्या 0ची प्लेस व्हॅल्यूसुद्धा 0च असणार आहे. इथे हा 901 नंबर दिलेला आहे, तर 9 जो आहे हा 100 प्लेसवरती असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 900. 0 जो 10 प्लेसवरती असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू 0 येणार आहे आणि हा 1 प्लेसवरती युनिट प्लेसवरती 1 असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू 1 असणार आहे. सेम इथे 999 आहे. आता हा फर्स्ट जो 9 आहे हा कोणत्या डिजिटवरती आहे कोणत्या प्लेसवरती आहे, तर तो आहे 100 प्लेसवरती, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू जी असणार आहे 900 असणार आहे. हा जो 9 आहे हा कोणत्या प्लेसवरती आहे 10 प्लेसवरती, म्हणून ह्याची प्लेस व्हॅल्यू 90 असणार आहे. आणि हा जो आहे हा युनिट प्लेसवरती असल्यामुळे ह्याची प्लेस व्हॅल्यू 9 असणार आहे. आता इथे बघा तिन्ही ठिकाणी सुद्धा 999 होतं. तिन्ही ठिकाणी आपल्याला 999 म्हणजे 9च दिलं होतं, पण प्रत्येकाच्या प्लेसनुसार त्याची प्लेस व्हॅल्यू काय झालेली आहे वेगवेगळी आलेली आहे. कळलं तुम्हाला? ओके. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे. राईट द गिवन नंबर इन एक्सपेंडेड फॉर्म, म्हणजे तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला एक वरती एक्झाम्पल सोडून दाखवलं आहे, तसंच एक्झाम्पल तुम्हाला खाली सॉल्व करायचं आहे. आता तिथं दिलेलं आहे त्याप्रमाणे 4 जो आहे हा 100 प्लेसवरती असल्यामुळे इथे येणार आहे 4H प्लस हा जो 1 आहे हा 10 प्लेसवरती असणार आहे म्हणून 1 10s प्लस 0 युनिट. अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे. हा 5 आहे हा 100 प्लेसवरती असल्यामुळे 5H प्लस 4T प्लस 9 युनिट म्हणजे U. 7H प्लस 9T प्लस 0 युनिट म्हणजे U. आता 666 पण प्रत्येकाची प्लेस काय आहे डिफरंट आहे, म्हणून हा जो फर्स्ट 6 आहे हा कोणत्या प्लेसवरती आहे 100, म्हणून इथे येणार आहे 6H प्लस हा 10 प्लेसवरती आहे म्हणून इथे पण 6T लिहायचं आहे प्लस हा 6 जो आहे हा युनिट प्लेसवरती असल्यामुळे 6U. अशा प्रकारे पेज नंबर 15वरची एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे. अशी छोटीशी एक्सरसाइज आपल्याला पेज नंबर 16वर दिलेली आहे, ती पण आता आपण पाहूया. राईट डिफरंट फॉर्म ऑफ द सेम नंबर. द फर्स्ट एक्झाम्पल्स इज सॉल्व, म्हणजे तुम्हाला इथे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे ऑलरेडी आणि ते एकच नंबर आपण डिफरंट फॉर्ममध्ये कसं काय लिहू शकतो हे तुम्हाला ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. नंबर काय आहे 278. तो आपल्याला 5 स्टेपमध्ये लिहिता येतो. म्हणजे आपण कसं लिहू शकतो त्याच्या प्लेस व्हॅल्यूनुसार लिहू शकतो, जसं की 200 प्लस 70 प्लस 8. त्याच्यानंतर हे 2 जो आहे हा 100 प्लेसवरती असल्यामुळं आपण 2H प्लस 7 10s प्लस 8 युनिट अशा स्टेपमध्ये पण लिहू शकतो, किंवा 278 युनिट अशा स्टेपमध्ये पण लिहू शकतो, किंवा 27 10s प्लस 8 युनिट अशा पद्धतीनं पण लिहू शकतो, किंवा 270 प्लस 8 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. कोणत्याही मेथडने लिहिलं आणि त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला ॲन्सर भेटणार आहे हा 278 असाच मिळणार आहे. अशाच पद्धतीने खाली तुम्हाला 2 सम दिले आहेत, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायला सांगितलेले आहेत. त्यांनी इथं 2 स्टेप कंप्लीट करून दिलेले आहेत. म्हणजे इथं दिलेलं आहे 500 प्लस 60 प्लस 7 5H प्लस 6 10s प्लस 7 युनिट्स
मग आता इथे काय येईल, वरच्या एक्झाम्पलप्रमाणे बघून आपण कंप्लीट करू शकतो. तर इथे दिलेलं आहे 567 युनिट. ओके, ह्या प्लेसमध्ये काय येईल, तर इथे येणार आहे 56 टेन्स प्लस 7 युनिट. आणि इथे लिहायचं आहे आपल्याला 560 प्लस 7. तर ह्या कोणत्याही स्टेपमध्ये जर त्यांची ॲडिशन केली तर ॲन्सर आपल्याला 567 असंच मिळणार आहे. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपण अशाच मेथडनी सॉल्व करणार आहे. इथे येणार आहे 900 प्लस 0 प्लस 5. इथे असणार आहे 9h प्लस 0 टेन्स प्लस 5 युनिट. इथे असणार आहे 905 युनिट. इथे येणार आहे 90 टेन्स प्लस 5 युनिट. आणि इथे येणार आहे 900 प्लस 5. अशा पद्धतीनं आपण हे पेज नंबर 16 वरची पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. आता जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे ग्रेटर नंबर अँड स्मॉलर नंबर याच्याविषयी अभ्यास करायचा आहे.